नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण मस्त कॅफेमध्ये जशा पद्धतीच्या फ्रेंच फ्राईज भेटतात त्या पद्धतीच्या आपण इथे घरच्या घरी मधून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत आपण इथे फ्रेंच फ्राईज केलेले आहे. तर बघितलात तुम्ही बघता क्षणी तुम्हाला लक्षात आलं असेल हे फ्रेंच फ्राईज एकदम मस्त आपली इथे कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत. तेही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर न वापरता इथे आपण फ्रेंच फ्राईज केलेले आहेत. पण उपवासाला पण हे फ्रेंच फ्राईज चालतात. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा. तर हे फ्रेंच फ्राईज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहेत. तर बघितलात तुम्ही एक मस्त इथे मी फ्रेंच फ्राईज तोडून दाखवत आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे कुरकुरीत एकदम क्रिस्पी आपली इथे फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. तर चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी एक 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या भाजीसाठी जे बटाटे वापरतो आपण तेच बटाटे इथे मी बाजारमधून आणलेले आहेत. फक्त हे बटाटे घेताना आपल्याला मोठ्या साईजमध्ये हे बटाटे घ्यायचे आहेत. तर हे बटाटे आपण स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला या बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आहे. तर हे बटाट्यावरची साल काढेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर इथे मी सर्वच बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे. तर हा बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर या बटाट्याचा दोन्ही साईडचा भाग मी थोडा काढून घेतलेला आहे. तर याला आपल्याला पातळ स्लाईसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे. तर हे स्लाईस करताना एकदम जाडही करायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान स्लाईस कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फ्राईज कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने इतपत जाडीचे आपण इथे फ्राईज कट करून घेतलेले आहेत. तर बघितलं तुम्ही एकदम जाडही करायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे फ्राईज छान कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी इतपत जाडीच्या छान हे फ्राईज कट करून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सर्वच बटाट्याचे आपल्याला फ्राईज कट करून घ्यायचे आहेत. तर इथे सगळ्याच फ्राईज कट करून घेतलेले आहेत. तर हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचे फ्राईज मिळतात त्याच पद्धतीचे आपण इथे फ्राईज कट करून घेतलेले आहेत. तर हे फ्राईज करत असताना एकदम जाडही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही. जाड जर तुम्ही केलात हे फ्राईज तर तळायला खूप वेळ लागतो. म्हणून अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे फ्राईज कट करून घ्यायचे आहेत. तर याला आपण छान एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर बघितलात तुम्ही या पद्धतीचे आपल्याला हे फ्राईज धुवून घ्यायचे आहेत. तर या बटाट्याचं पूर्ण स्टार्च या पाण्यामध्ये उतरतो म्हणून आपल्याला एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला हे फ्राईज स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. शक्यतो थंड पाण्याचा वापर करूनच हे फ्राईज तुम्ही धुवून घेऊ शकता. तर इथे एक 2 ते 3 पाण्यामध्ये मी इथे मस्त हे फ्राईज छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बघितलात तुम्ही यामधलं स्टार्च कमी झालेलं आहे आणि इथे पाणी पण छान एकदम स्वच्छ झालेलं आहे. तर या फ्राईजमध्ये आणखीन थोडं स्टार्च दिसत आहे म्हणून आणखीन एक वेळेस मी याच्यामधलं पाणी काढून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने एक 2 ते 3 पाण्यामध्ये हे फ्राईज छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत. तर यामधलं स्टार्च पण पूर्णपणे कमी झालेलं आहे. यामधलं पूर्णपणे मी पाणी काढून टाकलेलं आहे. नंतर हे पाणी काढून टाकल्यानंतर बर्फाचं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाणी घालून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला असंच या पाण्यामध्ये आपल्याला हे फ्राईज ठेवून द्यायचे आहेत. जर तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये नॉर्मल पाणी घालून याला एक 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलात तर हे मस्त फ्राईज तयार होतात. तर या फ्राईजला थंड पाण्यामध्ये ठेवून एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तर या फ्राईजला आपण मस्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये पाणी घालून आपल्याला छान या पाण्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. तर लिंबाचा रस घालण्याच्या ऐवजी तुम्ही इथे व्हिनेगर घातलात तरी पण चालेल. व्हिनेगर घालणं किंवा लिंबाचा रस घालणं ऑप्शनल आहे.
तर इकडे पाण्याला मस्त एकदम खळखळून उकळी आलेली आहे. तर उकळत्या पाण्यामध्ये जे आपण थंड पाण्यामध्ये फ्राईज घालून ठेवलं होतं, त्या फ्राईजमधलं पाणी निथळून आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये फ्राईज घालून घ्यायचे आहेत. हे बटाट्याचे काप घातल्यामुळे पाण्याची उकळी कमी झालेली आहे आणि पाण्याचं तापमान कमी झालेलं आहे. तर इथे आपण फुल गॅस करून आपल्याला हे बटाट्याचे काप छान उकळून घ्यायचे आहेत. याला छान चमच्यानी हलवून घेतलेलं आहे. तर याच्यावरती झाकण न ठेवता आपल्याला याला छान उकळून घ्यायचं आहे. तर थोडीशी याला उकळी आलेली आहे, तर याच्यावरती थोडासा फेस आलेला आहे. हा फेस म्हणजे या बटाट्याचं स्टार्च असतं. तर आपल्याला छान एक 2 ते 3 मिनिटं फुल गॅसवरच आपल्याला हे छान फ्राईज उकळून घ्यायचे आहेत. तर इथे एक 3 ते 4 मिनिटं आपण इथे फुल गॅसवर हे फ्राईज उकळून घ्यायचे आहेत. तर मस्त हे फ्राईज उकळलेले आहेत. तर आपल्याला अधून-मधून हलक्या हाताने अशा पद्धतीने चमचा हलवत आपल्याला हे फ्राईज उकळून घ्यायचे आहेत. तर आपण एक फ्राईज चेक करूया, हे फ्राईज शिजले आहेत का नाही ते. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे फ्राईज छान शिजवून घ्यायचे आहेत. तर एक 70% ते 80%च आपल्याला हे फ्राईज शिजवून घ्यायचे आहेत. जास्तीचे आपल्याला हे फ्राईज मऊ करून घ्यायचे नाहीत. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पाणी निथळून हे फ्राईज एका चाळणीवरती काढून घेऊया. तर आपण सगळेच हे फ्राईज काढून घेऊया. झाऱ्याने काढून घेऊन चाळणीवरती घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला या फ्राईजमधले छान पाणी निथळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे या फ्राईजमधलं पाणी निथळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त या बटाट्यामधलं किंवा या फ्राईजमधलं पाणी निथळलं गेलेलं आहे. तर इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे बटाट्याचे काप किंवा फ्राईज आपल्याला छान पसरवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे फ्राईज छान पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मी छान फ्राईज पसरवून घेतलेलं आहे. तर याच्यावरती जे एक्स्ट्राचं पाणी असतं, ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणून अशा पद्धतीने कॉटनचा रुमाल किंवा टिश्यू पेपरने आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे पाणी असतं याच्यावरचं निघून जातं. म्हणून अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यांनी आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे. तर याला थंड करण्यासाठी आपण एक अर्धा तास किंवा 1 तासभरासाठी असंच आपल्याला हे फ्राईजला कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी 1 तासभर इथे हे फ्राईज छान या कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवलं होतं. तर पूर्णपणे हे फ्राईज आपले थंड झालेले आहेत आणि याच्यावरचं पाणी पूर्णपणे हे निघून गेलेलं आहे. तर बघितला तुम्ही आपल्या मस्त इथे फ्राईज छान याच्यावरचं पाणी टिपलं गेलेलं आहे. तर हे फ्राईज आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे मी सगळेच हे फ्राईज डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तर याच्यावरती झाकण ठेवून आपणाला डीप फ्रीझरमध्ये कमीत कमी आपल्याला 1 तासभरासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. जिथे आपण आईस्क्रीम बनवतो त्या ठिकाणी आपल्याला हे डीप फ्रायझरमध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज ठेवून द्यायचे आहेत. तर इथे मी 1 तासभर हे डीप फ्रायझरमध्ये ठेवून दिलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही फ्राईज एक 6 महिने फ्रीझरमध्ये ठेवून जेव्हा तुम्हाला तळून खायचं असेल, तुम्ही तळून खाऊ शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदाच फ्राईज फ्रीझरमध्ये करून ठेवलात तर 6 महिने हे फ्रीझरमध्ये आरामात हे फ्राईज टिकतात. तर इथे आपण 1 तासभर हे फ्राईज फ्रीझरमध्ये ठेवून बाहेर काढलेले आहेत. तर आपण लगेचच या फ्राईजला आपण तळून घेऊया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे फ्राईज तळण्यासाठी आपल्याला तेल घालून घेतलेलं आहे. तर या तेलाला आपल्याला छान एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर आपलं इथे तेल छान गरम झालेलं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला फ्राईज सोडून द्यायचे आहेत. तर एकदम हे फ्राईज तळत असताना तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे. जर एकदम तुम्ही नॉर्मल जर तेल गरम केलात, तर हे फ्राईज एकदम व्यवस्थित तळल्या जात नाहीत. म्हणून फ्राईज तळताना आपल्याला एकदम कडकडीत हे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने छान अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून छान फ्राईज तळून घ्यायचे आहेत. म्हणजे हे फ्राईज एकमेकाला चिटकतात म्हणून अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला हे फ्राईज छान तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा आपले हे फ्राईज तळत आलेले आहेत. तर हे पूर्णपणे आपले हे फ्राईज तळले गेलेले नाहीत. एक 70% ते 80% आपले हे फ्राईज तळले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हे फ्राईज तेलातनं काढून घेतलेले आहे. तर अशाच पद्धतीने उरलेले आपण हे सगळ्याच फ्राईज आपल्याला तळून घे तर पहिल्यांदा आपल्याला एक 70% ते 80%च आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला दुसरी एक प्रोसेस करून घ्यायची आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. याला पण असंच सतत आपल्याला चमच्याने हलवत आपल्याला हे फ्राईज छान तळून घ्यायचे आहेत. तर हे पण फ्राईज एक 70% ते 80% आपले मस्त तळले गेलेले आहेत. तर झाऱ्याने आपण हे फ्राईज काढून घेऊया. तर याला पण छान प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर आणखीन आपल्याला याच तेलाला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हेच फ्राईज आपल्याला डबल तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला डबल हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर इथे आणखीन थोडे हे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपण तळून घेतलेल्या फ्राईज या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. छान याला 1-2 मिनिटभरासाठी आपल्याला वरची लेयर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राईज छान तळून घ्यायचे आहेत. हे फ्राईज तळत असताना एकदम मोठ्या आचेवरच आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर सतत आपल्याला चमच्याने हलवत आपल्याला हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर बघितलं तुम्ही सतत हलवत आपण हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर जसं आपल्याला कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज मिळतात, त्याच पद्धतीचे इथे आपण फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत. तर इथे आपले मस्त एकदम कुरकुरीत आपले हे फ्राईज छान तळले गेलेले आहेत. तर हे तेल निथळण्यासाठी आपण झाऱ्याने हे फ्राईज काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये हे फ्राईज काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त आपले ते फ्राईज तयार झालेले आहेत. तर या फ्राईजवरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. गरम-गरम असतानाच मीठ घालून घेतल्यामुळे हे फ्राईजला एकदम छान चव येते. म्हणून मीठ घालून छान मिक्स करून घेतलेले आहे. मीठ घालण्याच्या ऐवजी याच्यावरती चीज पावडर घालून घेतला तरी पण हे फ्राईज छान लागतात. तर इथे मीठ घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने उरलेले आपण सगळेच हे फ्राईज तळून घेऊया. तर तेल इथे आपले मस्त कडकडीत गरम झालेले आहे आणि उरलेले फ्राईज आपण या तेलामध्ये घालून घेतलेले आहे. छान आपल्याला सतत हलवत आपल्याला हे मस्त आपल्याला हे फ्राईज उरलेले सगळेच कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राईज छान तळून घ्यायचे आहेत. फ्राईज तळत असताना आपल्याला मोठा गॅस करूनच हे फ्राईज तळून घ्यायचं आहे. तर बघितला तुम्ही एकदम मस्त आपले कुरकुरीत आपले हे ते क्रिस्पी मस्त फ्राईज तळले गेलेले आहेत. तर सुरुवातीला आपले हे फ्राईज आपल्याला मऊ वाटतात, पण दुसऱ्या वेळेस जर हे फ्राईज तळून घेतलात तर एकदम मस्त कुरकुरीत कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसे भेटतात त्याच पद्धतीचे ते आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार होतात. तर हे फ्राईज मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मीठ घालून घेतलेलं आहे. गरम-गरम असतानाच याच्यावरती मीठ घातल्यामुळे एकदम व्यवस्थित या फ्राईजला मीठ लागलं जातं आणि एकदम मस्त, एकदम चटपटीत या फ्राईजची चव येते. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे कुरकुरीत आणि एकदम झटपट होणारे हे फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. तर कॅफेमध्ये जशा प्रकारे आपल्याला फ्रेंच फ्राईज मिळतात, तेच पद्धतीचे आपण घरच्या घरी मस्त कुरकुरीत आपण इथे फ्राईज केलेले आहेत. तर तुम्हाला एक फ्राईज मी तोडून दाखवणार आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे कुरकुरीत, एकदम क्रिस्पी आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे फ्रेंच फ्राईज आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.